मित्रांनो, चला आपण आज बनवूया महाराष्ट्रीयन स्पेशल भरल्या वांग्याची भाजी। तर इथे मी घेतलेले कूट घेतलेले, शेंगदाण्याचे कूट, मिरची मसाला घेतला, हिंग, हळद घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे चिरून। त्याच्यामध्ये मी तेल ॲड केले। आता याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं, याचा असा मसाला बनवून घ्यायचा। त्याच्यात थोडंसं मीठ पण ॲड केले। त्याच्यानंतर वांग्याला असं कापून घ्यायचं, त्याच्यामध्ये काही कीड वगैरे आहे का ते चेक करून घ्यायचं। त्याच्यानंतर मसाला अशा प्रकारे ह्याच्यात भरायचा आहे। त्यानंतर कढईमध्ये तेल चांगलं गरम करायचं आहे। गरम झाल्यानंतर त्याच्यात मोहरी टाकायची, त्याच्यानंतर जिरे टाकायचे आणि खूप साऱ्या लसणाच्या पाकळ्या ह्याच्यामध्ये टाकायच्या। मित्रांनो, तुम्ही ठेचून पण टाकू शकता। त्याच्यानंतर जे आपण मसाला भरलेली वांगी होती ते ह्याच्यामध्ये टाकायची आणि ह्याला 5 मिनिटांना ह्या तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। वांग्यांना चांगल्या प्रकारे थोडंसं नरम होऊन द्यायचं, त्याच्यामध्ये तर हलवत राहायचं। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि ह्याच्यामध्ये गूळ ॲड करायचा। मित्रांनो, आता हे ॲड केल्यानंतर याला थोडं 2 मिनिटं परत भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये। त्याच्यानंतर आता ह्याच्यात गरम पाणी ॲड करायचं आहे। तुम्हाला जर सुक्कं हवं असेल तर थोडं पाणी ॲड करा आणि जर तुम्हाला पातळ हवी असेल तर तुम्ही पाणी थोडं जास्त ॲड करा। त्याच्यानंतर आता गॅस बारीक करून ह्याचा 5 ते 10 मिनिटं शिजवायचं आहे। शिजल्यानंतर आपली ही भरली वांग्याची भाजी रेडी आहे। तर जरूर बनवून बघा, मस्त